नमस्कार. टिलीमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आमच्या टिलीमिलींना एखाद्या उपक्रमातून कोणताही पाठ समजून घ्यायला नेहमीच आवडतं. आज बघूया विज्ञानातला एक पाठ ते कुठल्या उपक्रमाच्या आधारे समजून घेता येते. केला का तक्ता पूर्ण? हो. तू केलास? हो. नक्की? हो. पण आपण ना थोडीशी उजळणी करून घेऊया काय काय केलं आणि मग 2 खेळ खेळूया. ठीक आहे? तर त्या तक्त्यामध्ये आपण इलेक्ट्रॉनचे संयोजन हा एक नवीन शब्द बघणार आहोत. तर त्याच्यासाठी तो तक्ता मी तुम्हाला पुन्हा दाखवणार आहे. हा आठवतोय? आपण ह्या वेगवेगळ्या संज्ञा दिल्या होत्या KLMN. कशाला दिल्या होत्या बरं? आपण त्या इलेक्ट्रॉन्सच्या कक्षांना दिल्या. बरोबर. पण आता आपण कक्षा म्हणणार का? नाही, कारण ते त्रिमितीय आहे. आपण कवच म्हणतो. मग के मध्ये किती जातात बरं इलेक्ट्रॉन? 1 जाईल का? केचा जो क्रमांक आहे त्याला आपण 1 म्हणणार. केला 1 म्हणणार. बरोबर. आणि आपल्याला बोरने काय सांगितलं त्याचं सूत्र की एका कवचामध्ये किती जातील? 2 गुणिले 1 चा वर्ग. तसंच L2, M3, N4 अशा प्रमाणे 2, 8 असे वाढत जातात. हे आपण बघितलं हो की नाही? आता आपण हे कसे वाढत जातात ते एकदा थोडक्यात बघूया. आलं लक्षात? के ला 2, L ला 8, M ला 18 आणि N ला 32. पण आता आपण हे म्हणतो की त्या अणूमध्ये त्याचं सगळं वस्तुमान जे आहे ते केंद्रकामध्ये. आता हा केंद्रक कुठे? हा मधला. त्याच्यामध्ये हे अधिकचं चिन्ह दिसतंय. ह्या चिन्हामध्ये कुठले कुठले आपण दाखवतो बरं? अणुकण. ह्याला म्हणतात प्रोटॉन. बरोबर. आणि आपण म्हटलं इलेक्ट्रॉन त्याच्या बाहेरच्या कक्षेमध्ये असे फिरत असतात. ते असतात इलेक्ट्रॉन. जेवढे प्रोटॉन तेवढेच इलेक्ट्रॉन. येतंय लक्षात? त्यामुळे हा पूर्ण जो अणू आहे हा विद्युत दृष्ट्या उदासीन असतो. बरोबर. आता आपण अजून काही यांचे बघूयात बरं का. याला म्हणतात इलेक्ट्रॉनचे वितरण. म्हणजे आपण कसं कुठे कुठे ठेवून दिलंय त्याला म्हणतात वितरण. तुम्ही वितरित करता की नाही तुमच्या वाढदिवसाला चॉकलेट देता वर्गामध्ये, वितरण करता ना, तसंच हे इलेक्ट्रॉन आपण त्या वेगवेगळ्या या गोलांमध्ये वितरित केलेले आहेत. तसं इथे प्रत्येक वर्तुळात किती इलेक्ट्रॉन जाणार? बोरच्या सूत्राप्रमाणे. बरोबर. आता हा जर का म्हटलं आपण अणूचा केंद्रक आहे तर त्याच्या सगळ्यात जवळचं आहे त्याच्यात किती जाणार? 2. त्याच्या बाहेर कुठली येतं? L. किती जाणार? 8. बरोबर. त्याच्यानंतर येणार M. M मध्ये किती जाणार? 18. तर हे जे आहे 2, 8, 18, 32 याला म्हणतात धारकता. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त ते किती धरून ठेवू शकतात ती कमाल धारकता म्हणतात. ठीक आहे. आता आपण वेगवेगळ्या पदार्थांची बघूया. ह्याला म्हणतात इलेक्ट्रॉन संरूपणाचे रेखाटन. आता तुम्हाला माहितीये हायड्रोजन हा वायू आहे. बरोबर. संरूपण म्हणजे हे एक चित्र ज्या पद्धतीने आपण असा विचार करू शकतो की हे अशा पद्धतीने असतील, ह्या मूलद्रव्यामध्ये असे असतील, त्याला म्हणतात संरूपण. एक चित्र एक प्रकारचं. ठीक आहे. आता आपण म्हणतो हायड्रोजन आपल्याला माहितीये तो वायू आहे. बरोबर. तर हायड्रोजनला मधोमध आपण साधारणपणे H लिहितो. त्याची ती संज्ञा आहे. इथे आपण बघितलं की सगळं त्याचं वस्तुमान मध्ये आहे केंद्रकामध्ये. तसंच हायड्रोजनचं पण मध्ये आहे. पण हायड्रोजन मध्ये एकच प्रोटॉन आहे, एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणून हा पहिल्या कक्षेतच एकच दाखवला जातो. ठीक आहे. पण जास्तीत जास्त किती जाऊ शकतात? 2. तर अजून ह्याला 1 लागणार आहे. म्हणून जेव्हा हायड्रोजन वायू दाखवला जातो तेव्हा तो H2 असा दाखवला जातो. ठीक आहे. पुढचा येतो हेलियमच्या किती इलेक्ट्रॉन आहेत? 2.
म्हणजे मग पहिल्याच कक्षेत दोन्ही पूर्ण होतात. बरोबर आहे, त्याची धारकता पूर्ण झाली. असे करत करत आपण कार्बन, निऑन, सोडियम असे पुढे पुढे जाऊन हे करू शकतो. आपण त्याच्यासाठी एक खेळ खेळणार आहोत बरं का. पण एवढं लक्षात आलंय का तुमच्या? हो. तर आपण आता हे थोडस बाजूला ठेवूया आणि पुढचं बघूया. आता इथे माझ्याकडे आहे मूलद्रव्यांचे संरूपण, ह्याचा एक तक्ता. आत्ताच आपण बघितलं की हायड्रोजन, त्याची संज्ञा आहे H. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? एक. म्हणजेच के मध्ये किती जातात बरं? एक. पण जास्तीत जास्त किती जाऊ शकतात? दोन. म्हणजे LMN ह्याच्यामध्ये आत्ता तरी काही जाणार नाहीये. बरोबर. आता पुढचं येतो हेलियम. हेलियमला किती आहेत इलेक्ट्रॉन? एक. हेलियमला 2 आहेत. ठीक आहे. म्हणजे के जे आहे ते त्याचं पूर्ण होणार आहे, कारण के कवचामध्ये जास्तीत जास्त 2 जाऊ शकणार आहेत. ठीक आहे. आता संख्या रूपात इलेक्ट्रॉन संरूपण जे लिहिलं जातं ते 1, 2 असं लिहिलं जातं. म्हणजे के नंतर त्याला स्वल्पविराम देऊन L, स्वल्पविराम देऊन M अशा पद्धतीने लिहिलं जातं. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत तो खेळ. आवडेल खेळायला? हो. हा आहे केंद्रक. केंद्रकामध्ये प्रोटॉन आहे आपल्याला नक्की माहिती, पण प्रोटॉन बरोबर अजून एक अवयनुकण असतो, तो असतो न्यूट्रॉन. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण ह्या डबीमध्ये 2 रंगाचे मणी ठेवलेले, एक आहे पिवळा, एक आहे पांढरटसर. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण असं गृहीत धरूया, चला पिवळा आहे तो प्रोटॉन आहे, दुसरा आहे तो न्यूट्रॉन आहे. तर आपण ही डबी बंद करणार. आता आपल्याला माहिती आहे हा केंद्रक जो आहे हा खूप जड असतो आणि इलेक्ट्रॉन हलके आहेत. तर आपण इलेक्ट्रॉनच्या कक्षा आता बाहेरून दाखवणार आहे. ही झाली पहिली. कुठली असते पहिली केंद्रकानंतर? बरोबर. आता L. आता M. आता N. बरोबर. आता आपण खेळ खेळूया बरं का याचा. तुम्ही मला हायड्रोजन आणि कार्बन ह्याच्यामध्ये कसे इलेक्ट्रॉन जातील, कुठल्या कुठल्या कवचात जातील हे तुम्ही मला ठेवून दाखवणार आहात. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला हा तक्ता परत लागणार आहे. आता माझ्याकडे काही मणी आहेत बरं का. तुम्हाला हायड्रोजनचं दाखवायचं, तुम्हाला कार्बनचं दाखवायचं. ठीक आहे. आता हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत आपले? एक. मग कुठे जाईल मला ठेवून दाखव बरं. बरोबर. तो आहे के मध्ये. के मध्ये जास्तीत जास्त किती जाऊ शकतात? 2. आणि हायड्रोजन मध्ये आहे तर एकच इलेक्ट्रॉन आहे. तर तो काय झालाय, ते कवच पूर्ण नाही होते. तर हायड्रोजन त्याचा जो बंध आहे तो नंतर देणार आहे बरं का कोणाला तरी. बघायचंय आपल्याला. आता तो मला काढून दे परत हातात. आता तू काय दाखवणार मला? कार्बन मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. तर मला ठेवून दाखव बरं. के मध्ये किती जातील? के मध्ये 2 जातील. 2 जातील. के मध्ये 2 जातील. L मध्ये 8 जातात, त्यामुळे आपल्याकडे 6च आहे, त्यामुळे L मध्ये 3 जातील. आता L मध्ये 4 जातील, कारण 2 गेले आपले आधीच. ठेव बरं. 1, 2. मग आता आलं का लक्षात की इलेक्ट्रॉन कसे कसे वेगवेगळ्या कवचांमध्ये जातात? हो. बरोबर आहे. ह्यालाच म्हणतात मूलद्रव्यांचे संरूपण. ठीक आहे. आता तुम्ही एक अभ्यास म्हणून सोडियमचं पण असं करून बघायचं बरं का. हे जरी आपल्याकडे घरी असे नसतील, रिंग्स नसतील, तरी पण आपण आपल्या एखाद्या कागदावर आखायचं आणि त्याप्रमाणे करायचं. येतंय लक्षात? हो. आता आपण हे इलेक्ट्रॉन कसे जातात हे बघितलं, हो की नाही. पण आता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे सारखे असतात. त्यातनं आपण बघितलं की केंद्रकामध्ये न्यूट्रॉन पण आहे. पण हे नंबर लिहिले कसे जातात ते आपण बघूया बरं का. त्याच्यासाठी हे थोडंसं बाजूला ठेवूया. आता हे जे आहे ते बोरचे स्थायी कक्षा अणुप्रारूप म्हणतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, हा X लिहिला जातो. ठीक आहे. ती आहे रासायनिक संज्ञा. त्याच्या वरती तिरकस डाव्या बाजूला A लिहिला जातो. A ला म्हणतात अणुवस्तुमान किंवा अणुवस्तुमानांक, कारण तो एक क्रमांक आहे. त्याच्या इथे खालच्याच बाजूला डाव्याच हाताला लिहिला जातो Z.
झेड म्हणजे अणु अंक, म्हणजेच किती प्रोटॉन आहेत ते लिहिलं जातं. आता ऑक्सिजनचा कसं लिहिलं जातं हे सगळं ते आपण बघणार आहोत बरं का. ऑक्सिजन त्याची संज्ञा काय आहे? ओ. त्याच्यामध्ये हे जे आहेत हे प्रोटॉन आहेत, हे अणु अंक आहेत किंवा हा अणु अंक आहे आणि अणुवस्तुमानांक त्याचा साधारण 16 आहे बरं का. आता हा अपूर्णांकात लिहिता येत नाही. का बरं लिहिता येत नाही? तर अर्धा प्रोटॉन चालेल का? अर्धा न्यूट्रॉन चालेल का? नाही की नाही. म्हणून हा क्रमांक पूर्ण हवा. पण गणिती प्रक्रिया करताना हा काही वेळेला असा येऊ शकतो. तर हे आपण नंतर शिकणार आहोत थोडंसं मोठं झाल्यावर बरं का. तर हा असा लिहिला जातो. तर त्याच्यासाठी आपण अजून एक खेळ खेळूया. त्याच्यासाठी जरा बाजूला ठेवूया. आता मी तुम्हाला काही सोंगट्या देते बरं का. तुम्हाला पत्ते खेळायला आवडतं का रे? हो. खेळायचे पत्ते? चालेल. पण राजा राणीचा नाहीये बरं का माझ्याकडे. मग कशाचे? वेगळे दाखवते तुम्हाला. आता माझ्याकडे हे पिवळ्या रंगाच्या सोंगट्या आहेत. तुला थोड्या देते आणि थोडे याला देते. तशाच निळ्या रंगाच्या आहेत आणि गुलाबी. गुलाबी. ठीक आहे. पिवळे जे आहेत त्याच्यावर पी लिहिलेलं आहे, दिसतंय? हो. पी म्हणजे प्रोटॉन, एन न्यूट्रॉन. न्यूट्रॉन, ई इलेक्ट्रॉन. 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 बरोबर. हे जे आहेत आता आपण जो खेळ खेळलो ते अशी वर्तुळं आहेत इथे. आता आपण हा खेळ आवर्त सारणीच्या मदतीने खेळणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला दोघांना 2 तक्ते देणार आहे. तुला एक, तुला एक. ठीक आहे. आणि माझ्याकडे एक असणार आहे, कारण तुम्ही बरोबर खेळते की नाही मला बघायला हवं की नाही. वाटू पत्ते? हो. आता तुझ्याकडे जे आहे लिहिलेलं, जी संज्ञा आहे ती त्याला सांगायची नाही बरं का. हा खेळ काय आहे मी तुम्हाला सांगते. अगदी तुमच्याकडे आवर्त सारणी हे कुठेही मिळू शकते असं तक्ता आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही अशी वर्तुळ तुम्ही कुठल्याही कागदावर घरी काढू शकता किंवा तुम्ही टिपरी पाणी खेळता की नाही तसं फरशीवर सुद्धा ही वर्तुळ काढू शकता आणि हा खेळ खेळू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला ह्याच रंगाच्या सोंगट्या हव्यात असं काही नाही. त्याच्यासाठी तुम्ही सारख्या टिपऱ्या सुद्धा घेऊन खेळू शकता. बरोबर आहे. आता नियम सांगते या खेळाचे. दोघांना 2-2 पत्ते दिलेत मी. त्याच्यावर एक संज्ञा लिहिलेली आहे. जसं आपण ऑक्सिजनचं बघितलं, ओ लिहिलेलं असतं. हेलियमचं HE लिहिलेलं असतं. तसं तुमच्या दोघांकडे 2 पत्त्यांवर 2 वेगवेगळी मूलद्रव्य आहेत. ठीक आहे. आता त्या पत्त्यांवर अणु अंक आहे आणि अणुवस्तुमानांक आहे. हो. बरोबर आहे. आता त्या अणु अंकाप्रमाणे, अणु अंक म्हणजेच काय? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन का न्यूट्रॉन? प्रोटॉन. प्रोटॉन. तर प्रोटॉन इतकेच कोण असतं? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन. म्हणजे जितके प्रोटॉन तितके इलेक्ट्रॉन. मग तुम्हाला जर का आता प्रोटॉनचा अंक माहिती आहे, अणु अंक माहिती आहे, म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रॉन किती आहेत हे माहितीये? हो. माहितीये. तर आता असं आहे, तुम्ही दोघांनी एकमेकांना ती संज्ञा सांगायची नाही. ठीक आहे. तुमच्या ह्याच्यावर जो अणु अंक दिलेला आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन तुम्ही काढायचे आणि या वर्तुळावर ठेवायचे. येतंय लक्षात? पण त्याचबरोबर आता तुमच्याकडे 3 रंगाच्या सोंगट्या आहेत, म्हणजे तुम्हाला नुसतं इलेक्ट्रॉन नाही लावायचं. आता प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन असे लावायचे. करायचा खेळ सुरू? कळलंय नक्की? काही शंका आहेत खेळामध्ये? नाही. नक्की? आता तुम्हाला जर का शंका आली तर तुमच्या हातात आवर्त सारणी आहे. बरोबर? करायचं? हो. तू आधी सुरू करणार आहे का तू करणार आहे? तू कर. ठीक आहे. आपल्याला नंतर ओळखायचंय बरं का त्याच्यावरनं, हो. म्हणून तो आपल्याला तक्ता लागणार आहे.
हो. आता आपल्याकडे किती इलेक्ट्रॉन त्याने ठेवले का? 7. 1 2 3 4 5 6 7. आता 7 इलेक्ट्रॉन वाला कोण आहे? 7 प्रोटॉन कोणाचे आहेत बघ बरं. पहिला येतो हायड्रोजन, दुसरा येतो हेलियम, तिसरा येतो लिथियम, चौथा येतो बेरिलियम, 7 नंबर कोणाला? नायट्रोजन. बरोबर आहे. हो. अरे दे टाळी. आता ती आपल्याला सांगेल बर का, त्याच्यासाठी हे काढून घेतोस तुझे. हो. आता तू लाव बरं, त्याला ओळखू. झाले? हो. मोज बरं किती इलेक्ट्रॉन आहेत सगळे मिळून. एक. आतले 2, बाहेरचे 8, झाले 10. 10 आणि त्याच्याहून बाहेर आहेत 1 2 3 4 5 5. सगळे मिळून किती झाले? 15. 15. बरोबर. आता अणुअंक 15 असलेलं कुठलं आहे बरं मूलद्रव्य? फॉस्फरस. बरोबर आहे का ग? हो. दे टाळी. आता मला सांगा, ह्याच्या सगळ्यात बाहेरच्या कक्षेत किती आहेत बरं? इलेक्ट्रॉन किती लावले? सगळ्यात बाहेर 5 लावले. हो. आता कुठलं पण कवच पूर्ण व्हायला त्या कवचामध्ये जास्तीत जास्त 8च असतात बरं का, हा नियम आहे. तर आता 8 पूर्ण व्हायला किती कमी आहे त्याच्यामध्ये? 3. 3 कमी आहेत. तर हे जी 3 ची कमतरता आहे, तर हा जो फॉस्फरस आहे हा कोणाकडनं तरी ते 3 घेईल आणि त्याचं जे काही हे आहे तो स्थिर होईल. म्हणजे फॉस्फरसची संयोजा काय झाली? 3. जे कमी असतील किंवा जे जास्त असतील ती झाली त्या मूलद्रव्याची संयोजन. येतंय लक्षात? त्याच्यासाठी आपण एक तक्ता बघणार आहोत. आता ह्या तक्त्यामध्ये आपण बघणार आहोत H आहे हायड्रोजन, त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन आहेत बरं? 1. म्हणजे ते कुठल्या कवचामध्ये आहेत? के मध्ये. म्हणजेच त्याची संयोजन किती झाली? 1. कारण ते कवच पूर्ण व्हायला त्याला एक तर ते दिले तरी पाहिजेत, नाही तर त्यांनी कोणाकडनं तरी घेतले तरी पाहिजेत. बरोबर आहे. आता असं असताना त्याची संयोजन 1 आहे. तर आत्ताच आपण बघितलं की कुठल्याही कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन जाऊ शकतात. तर 8च्या निम्मे किती? 4. आपण जसं पूर्णांक अपूर्णांक लिहिताना पूर्णांक 5 किंवा अपूर्णांक एका त्या पॉइंट नंतर 5 असं जर का म्हटलं तर काय करतो आपण? ती संख्या पुढच्या अंकाकडे पूर्ण करायला जातो. बरोबर आहे. तसंच 8च्या निम्मे किती? 4. आता ते 4 पेक्षा लहान आहे का 4 पेक्षा मोठा आहे तो इलेक्ट्रॉनचा जो हवा असलेला किंवा द्यायचा असलेला क्रमांक, त्याप्रमाणे ह्याची संयोजन आपण बघणार आहोत. आता बघितलं हायड्रोजनचं, त्याचा आहे 1. तर तो शक्यतो 1 घेणार. त्याने देऊन टाकलं तर काय होईल? हायड्रोजन हा हायड्रोजन राहीलच असं नाही. बरोबर आहे. तर तो कोणाबरोबर संयुग करतो मग? क्लोरीन, Cl. बरोबर. आपण लिहितो HCl. Cl तो त्याचा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनला देतो. आता त्याचे संरूपण काय आहे Clचं? 2 8 7. म्हणजेच त्याची एकूण संख्या किती आहे? 7. आता 8 वजा 7 किती झाले? 1. म्हणजेच क्लोरीनकडे 1 जास्त आहे दुसऱ्या कुठल्या तरी कवचामध्ये. त्याची आधीची सगळी कवच ही पूर्ण आहेत. म्हणजे क्लोरीनला 1 देणं सोपं आहे की नाही? म्हणजे क्लोरीन पण हलणार नाही आणि हायड्रोजन पण हायड्रोजन राहणार. बरोबर आहे.
त्याच्या पुढचं मूलद्रव्य आहे Ne म्हणजे निऑन. निऑन हा वायू आहे. आता हा निष्क्रिय वायू आहे, म्हणजे त्याचे सगळे कवच ही पूर्ण आहेत. 2, 8, 18 या पद्धतीने ते सगळे पूर्ण असल्यामुळे त्याचं संयोग कधीही होत नाही. तर त्याची संयोजा ही 0 आहे. येतंय लक्षात? हो. आता काय आहे, अशाच पद्धतीने फ्लोरीन हा कुठला आहे रे? Na म्हणजे सोडियम. सोडियम बरोबर हायड्रोजनचा संयोग होतो, तो काय करतो? NaH. तसंच होतं Mg म्हणजे मॅग्नेशियम. MgCl2 मॅग्नेशियम क्लोराईड. तर अशा पद्धतीने तुम्ही तक्ता कराल घरी तयार? हो. नक्की. हो. हे थोडंसं करायचं म्हणजे आपल्याला हे करायला अजून सोपं जाईल. मग 8 पेक्षा जास्त आहे का कमी आहे हे ठरवायचं, आणि कोणी घ्यायचा कोणी द्यायचा हे तुम्हाला लक्षात येईल. हो. आता या सगळ्यामध्ये होतं काय की अणुअंक आणि अणुवस्तुमानांक हे काही वेळेला सारखे पण होऊ शकतात. तर त्याला काय म्हणतात हे आता आपण बघूया. ठीक आहे. आता इथे जे आहे ते आपण बघणार आहोत उदाहरण कार्बनचं, बरं का. आता कार्बन तुम्ही इथे जर का बघाल तर काय काय आकडे लिहिलेत बरं. आता मला सांगा कार्बनचा अणुअंक किती आहे? 6. बरोबर. म्हणजे ती प्रोटॉनची संख्या सगळीकडे सारखीच आहे. हो. आणि अणुवस्तुमानांक बदलतोय. कसा बरं बदलतोय? 12, 13 आणि 14. बरोबर. मग न्यूट्रॉनची संख्या कशी बदलतीये? 6, 7, 8. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून केंद्रकामध्ये जे सगळे एकत्र तयार होतं त्याला म्हणतात न्यूक्लियॉन. ठीक आहे. तर न्यूक्लियॉनची संख्या ही त्याप्रमाणे बदलत जाणार आहे. आता ह्या कार्बनसाठी प्रोटॉन संख्या ही सारखीच राहतीये. ठीक आहे. पण म्हणजेच अणुअंक सारखा राहतोय, पण अणुवस्तुमानांक बदलतोय. तर जेव्हा आपण म्हणतो अणुअंक सारखा राहतो तेव्हा त्याला म्हणतात समस्थानिके. स्थान तेच राहतं पण त्याचे गुणधर्म थोडेफार बदलतात. येतंय लक्षात? आता हे कुठे बरं वापरलं जातं, हे का आपण असं लक्षात घ्यायला हवं, तर किरणोत्सारी पदार्थ जे असतात तिथे हे लक्षात घेण्यासारखं असतं. आता युरेनियम जो आहे तो युरेनियम म्हटला जातो 235. त्याचं ना काय होतं, विखंडन केलं जातं किंवा तो नैसर्गिकरित्या होतो सुद्धा, बरं का. तर त्याचं विखंडन होताना म्हणजे त्याचे तुकडे होतात. आता त्याचे असे समजा 2 तुकडे झाले, एक तयार होतो क्रिप्टॉन, एक होतो बेरिलियम, आणि त्याचबरोबर काही न्यूट्रॉन पण बाहेर पडतात. आता हे न्यूट्रॉनचा वेग हा जास्त असतो बरं का. ह्याच्यात तुम्हाला जर का असं वर्गातनं सोडलं, बाई आल्या आणि त्या म्हणाल्या चला सुट्टी झाली, तुम्ही कसे असे दार उघडून बाहेर पडता की नाही, तसे न्यूट्रॉन बाहेर पडतात. तर हा वेग हा मर्यादित पण केला जातो. येतंय लक्षात? तर मर्यादित करताना असे हे जे युरेनियम आहे ह्याचे असंख्य असे तुकडे 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 होत असताना ह्याच्यातनं ऊर्जा बाहेर पडत असते. ती ऊर्जा वापरली जाते वेगवेगळ्या कामांसाठी, बरं का. आता ही खूप मोठ्या प्रमाणावर ऊर्जा तयार होते, तर त्याला बाहेरून काहीतरी गार करण्यासाठी हवं, तर तिथे वापरलं जातं पाणी. म्हणून ते जे तारापूरचं केंद्र आहे हे समुद्र किनारी आहे, कारण पाणी तिथे मुबलक आहे. पण त्याच्यातनं तर हे ऊर्जा जेव्हा बाहेर पडते तेव्हा त्याचं बाष्प होतं. ते बाष्प कुठे बरं वापरलं जातं असं वाटतंय तुम्हाला? तर वाफेवर चालणारे काही संयंत्र आहेत त्याच्यासाठी ते बाष्प वापरलं जातं. म्हणजे ह्याच्यातून वाया ते काहीच घालवत नाहीत, बरं का. आता हे झालं युरेनियमचं ऊर्जा निर्मितीसाठी. तसाच आहे कोबाल्ट. कोबाल्ट हे पण एक मूलद्रव्य आहे. तर कोबाल्ट जे आहे ते आपले जे शरीरात काही कुठे जर का इजा झाली असेल किंवा आपण म्हणतो की अशी गाठ आलेली असेल वगैरे, तर तेव्हा त्याच्यासाठी जे किरणोत्सारी वापरले जातात त्याच्यासाठी कोबाल्टचा उपयोग होतो. असे खूप आहेत ज्याच्यामध्ये आपण हा वेगवेगळा लक्षात घेऊ शकतो, जे आपल्याला जीवनोपयोगी आहेत. फक्त त्याच्यासाठी काळजी घ्यावी लागते, बरं का. तर मला सांगा, मग आता ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं युरेनियम आहे, कोबाल्ट आहे, तर अशी वेगवेगळी मूलद्रव्य कुठली आहेत जी किरणोत्सारी आहेत, त्याचे उपयोग काय, त्यातनं कुठली वेगळी मूलद्रव्य बाहेर पडतात, त्याचं पुढे काय करतात, हे थोडंसं शोधून काढणार. हो. आवडलं हे तुम्हाला? हो. तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.
तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कळवा. आमची वेबसाईट आहे tilimili.mkclkf.org. आज धड्याखाली दिलेला स्वाध्याय सोडवायला विसरू नका. आनंददायी शिक्षणासाठी बघत रहा टिलिमिली.